सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जातोडे शेतकऱ्यांच्या डोक्याला मारहाण करून दगडाने बांधून विहिरीत फेकून खून। याबाबत वृत्त असं की धुळे शिंदखेडा तालुक्यातील जातोडे शिवारातील एका विहिरीत हातपाय बांधलेल्या स्थितीत शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली असून जातोडा येथील शेतकरी कुटुंबातील शेतकरी सलीम पटेल हे आपल्या शेती करून उदरनिर्वाह करीत होते। जातोडे गावातील शेतकरी सलीम गुलाम नबी पटेल वर्ष 68 हे 19 फेब्रुवारी पासून बेपत्ता होते। हरभरा पिकाला पाणी भरण्यासाठी देण्यासाठी ते सालदार मोहन भील रात्री ते परतलेच नाही। त्यामुळे घरच्या मंडळींनी त्यांच्या तपासास सुरुवात केली असता संपूर्ण गावात ग्रामस्थांनी देखील सलीम पाटील यांच्या शेतात आजूबाजू परिसरात विहिरीमध्ये तपास केला, परंतु ते कुठेच मिळून आले नसल्याने दिनांक 21 फेब्रुवारी रोजी गावातील रेल्वे लाईन जवळ असलेल्या उमेर पटेल यांच्या शेतातील विहिरीत हातपाय बांधलेल्या स्थितीत एक मृतदेह आढळून आला होता। चौकशीअंती तो सलीम पटेल यांच्या असल्याचं निष्पन्न झालंय। त्यांच्या डोक्यावर मोठी जखम व शरीरावर काही ठिकाणी व्रण होते। अज्ञात मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाला दगड बांधलेल्या अवस्थेत दिसून आला असून या संदर्भात नरडाणा पोलिसात तब्बल 11 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, ज्यात जुबेर मियालाल पटेल, इब्राहिम मियालाल पटेल, निहाल सत्तार पटेल, अरमान मियालाल पटेल, इस्माईल मियालाल पटेल, जावेद गुलाम पटेल, फिरोज छोटू पटेल, मुबारक कालू पटेल, आरिफ कालू पटेल, गुलाम अब्बास पटेल, इकबाल सत्तार पटेल यांच्या विरोधात नरडाणा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झालाय। यात 9 आरोपींना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार असल्याचं समजतंय, तर सदर आरोपी जातोडे गावात दहशत निर्माण करीत असल्याचा देखील ग्रामस्थांनी आरोप केला असून त्यांना देखील अटक करून मोक्का अंतर्गत कारवाई करावी व फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तर याबाबत येथील ग्रामस्थांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। माझे नाव मकसूद अमित पटेल, राहणार जातोडा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे। आमच्या 19 तारखेला 19 फेब्रुवारीला अशी घटना रात्री 11:30 वाजता घडली। याच्यामुळे 20 तारखेला पूर्ण विहिरी शोधून बिलाडी टाकून आम्ही सगळं शोध घेतला। मग 21 तारखेला सकाळी बाजूच्या रेल्वे पट्ट्याच्या बाजूला शोध करत होते गावाचे लोक, बिलाडी टाकून तठून ती बावडी बाहेर आली तर ते दगड बांधलंय, सगळं पोटाला दगड, पायाला बांधलंय, सगळं हे केलंय, डोक्याला मार। अशी घटना कधी परिसरात या तालुक्यात या जिल्ह्यात कधी घडली नाही। एवढी घटना हे अपहरण करून सण, खून करून सण, पुरावा नष्ट करण्यासाठी ते दगड बांधून सण विहीरमध्ये टाकलं। हे प्रकरण असा झाला आहे का बीड जिल्ह्यासारखा झाला आहे। जसा बीडमध्ये झाला तसा धुळे जिल्ह्यामध्ये शिंदखेडा तालुक्यात जातोड्या गावात झाला आहे। त्याच्या शासनाने दखल घ्यावी। याच्यात जे आरोपी आहेत त्यांचे कठोर शिक्षा व्हावी आणि सर्व शेतकरी हे भयभीत झाला या घटनेमुळे, कारण की परिसरात पहिल्यांदा ही घटना घडली। याच्यामध्ये जे लोक पाणी भरायला जात होते रात्री, दिवसात पण जात नाही, एवढं लोकांवर भयभीत झाले शेतकरी लोक। मजूर लोक पण येत नाही। या घटनामुळे पूर्ण परिसर भयभीत झाला। तुमची मागणी जे आरोपी त्यांना कठोर शिक्षा व्हावी। याच्यामध्ये जे पण राजकीय लोक पण असतील तर त्यांचा पण तपास लागायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आणि या लोकांवर मोक्का लागायला पाहिजे। याची घटना नंतर कधी घडू नये हे पोलीस शासनाला आमची ही मागणी आहे। ते बाकीचे धरले गेले, बाकीचे बाहेर आहे, त्यांना बी अटक करावी असं आमची लोकांच्या मागणी आहे। सर्व ग्रामस्थ, गावकरी, सगळे शेतकरी लोकांची ही म्हणजे भयभीत झाले सगळे। यावेळी शकील गुलाब नबी पटेल, मसूद पटेल, युनुस पटेल, आसिफ पटेल, छोटू फकीरा शकील राऊत पटेल, मुस्ताक रहमान पटेल, रजाक पटेल, भिका पटेल, बापू पटेल, वसीम पटेल, राजू मिस्त्री, कपूर पटेल, भैया पटेल, सलाम पटेल, नजीर पटेल, फारूक पटेल, लालू पटेल, फारूक हीरा पटेल, राजू भिका पटेल, शमीना मकसूद पटेल, फिरोज पटेल, जुवेदा नजीर पटेल, नसीब पटेल, अंजुम पटेल, हिना लालू पटेल आदी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते।
घडलेलं आहे? माझं नाव इनू सरदार पटेल, माजी सरपंच आहे. मी राहणार जातोळा आणि आम्ही जातोळ्या गावाचे शेतकरी सगळे इथे आम्ही जमलेले आहेत. ही जी घटना घडली याच्यामध्ये आमच्या गावाचे जे शेतकरी आहेत ते घाबरले आहेत. सगळे शेतकरी जे आमचे पीक आहेत, पाणी भरायचे जे टाईम आहे, आता 11-12 वाजता अशी घटना घडली म्हणून जे मजूर आहेत ते बी काम करायला जात नाही आहे. तर त्याच्यासाठी ही कारवाई करायला पाहिजे. आणि जे लोक आहेत, अशी घटना आमच्या तालुक्याला का जिल्ह्याला पण घडलेली नाही आहे. हे जे झालेलं आहे हे मास्टर प्लॅनमध्ये काम झालेलं आहे. तर आम्ही सगळे शेतकरी आम्ही परिसराचे शेतकरी एकदम घाबरून आम्ही एकदम असं झालेलं आहे की आमचे कामच होत नाही आहे आणि आम्ही कोणाला जायची हिंमतच होत नाही. तर आमच्या पिकाचं सुद्धा नुकसान होत आहे. म्हणून शासनाला आमचे आव्हान आहे का बुवा या हे जे आरोपी असतील किंवा जे राहिले असतील त्यांना अरेस्ट पण लवकर करावा आणि यांना अशी कठोर शिक्षा मिळायला पाहिजे की याच्या मोका जासासारखी शिक्षा द्यायला पाहिजे. याच्यापूर्वी नाडाणा गावाला बी असंच एक मर्डर झालेला होता आणि त्यांच्या बी कोणी अजून पुरावा नाही आहे. म्हणजे याच्या पलाने असं मला शेतकऱ्यांचे म्हणणं आहे आणि आमच्या स्वतःचं पण म्हणणं आहे की हे काही असे नॉर्मल आरोपी नाहीत. शेतकरी जे असतात ते एकदम असे असतात बोलगट आणि हे प्लॅनाने मर्डर झालेलं आहे. म्हणून आमची हे की बाई हे काय LCB त्याने अगर हे प्रॉब्लेम सॉल्व होत नसेल तो CIDकडे पाठवावा, CBIकडे पाठवावा. नाही असं तरी झाला तो आम्ही धरणं आंदोलन कलेक्टर साहेबांकडे भूक हडताल करू मला पाहिजे. असं अजून पाणी भरायला जात नाही आहे. इतकं नुकसान झालं, इतके भयभीत झालेले आहे. आमच्या फक्त जातोळा गाव नाही, मेलना, वारुळ हे सगळे शेतकरी कामे करत नाही. चला माझ्यासमोर बरोबर तुम्ही मेलण्याला चला, जातोळ्याला चला. शेतकरी जातच नाही आहे. शेतकरी का जात नाही? जे माणसं लावत आहे ते सुद्धा पाणी भरायला जातली देतात. रात्रीच्या वेळ अशी घटना घडते. अहो कोण जाणार? त्याला बी काय म्हणतात त्याला डिपार्टमेंटला LCBला त्या MACBला त्यांनी दिवसात पाणी भरायला पाठवायला पाहिजे. अशी घटना घडते तर त्यांनी बी असं दिवसात पावर द्यायला पाहिजे. रात्रीच्या वेळी 11 वाजता हे गेला मग तो गेला असे लोक आहेत ना. मग असं आगा गाव आणि तो पिक्चरसारखी घटना घडली हो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.